आणि आता नीट पेपर फुटी प्रकरणी एक मोठी बातमी सध्या समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पीव्ही कुलकर्णी हेच सूत्रधार असल्याचं कळतंय किंवा त्यांचा थेट सहभाग आहे का असा प्रश्न सध्या समोर येतोय। पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। नीट परीक्षा प्रक्रियेमध्ये एनटीए तर्फे कुलकर्णींचा सहभाग असल्याचं कळतंय। नीट परीक्षेच्या प्रक्रियेत कुलकर्णी यांचा एनटीए तर्फे सहभाग होता। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील मनीषा वाघमारे हिनं काही विद्यार्थ्यांना एकत्र गोळा केलं होतं। या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना पुण्यातच पीव्ही कुलकर्णी यांनी प्रश्नपत्रिका दिल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। याशिवाय कुलकर्णी यांनी पुण्यात विशेष कोचिंग क्लासेस घेतल्याची माहिती देखील पुढे आली आहे। राज कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका तसंच त्यांची उत्तरपत्रिका देखील देण्यात आल्याचा संशय आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की नीट पेपर फुटी प्रकरणाची पाळंमुळं जी आहेत ती आता लातूरच्या एका खाजगी प्राध्यापकांपर्यंत गेलेली पाहायला मिळत आहेत। याच पीव्ही कुलकर्णीला सीबीआयनं काल अटक केलेली आहे। गेले अनेक वर्ष या शिक्षण क्षेत्रात पीव्ही कुलकर्णी काम करत होता आणि एनटीएफ तर्फे नीटचे जे पेपर सेट केले जातात त्यात याचा थेट जो आहे तो सहभाग होता। आणि या सगळ्या प्रकरणात जे केमिस्ट्रीचे पेपर सेट केले जातात किंवा केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स आले जातात नीटमध्ये ते हे पीव्ही कुलकर्णी लिहून द्यायचे। गेल्या 3 वर्षापासून ते रिटायर्ड आहेत आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जी मनीषा वाघमारे जी आहे जिला पुण्यातून सीबीआयनं ताब्यात घेऊन काल अटक केलेली आहे, त्या मनीषा वाघमारेने या पीव्ही कुलकर्णीला जी आहेत ती पोरं जे नीटचे पेपर जे विद्यार्थी देणार आहेत ती मुलं समोर आणली आणि त्यांची भेट जी आहे ती पीव्ही कुलकर्णीशी घालून दिली। या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णी आहे का, हा पेपर जो फुटलाय तो पीव्ही कुलकर्णीच्या मार्फत फुटलाय का, याचा सगळा तपास जो आहे तो केला जातोय। कारण एप्रिल महिन्यात काही विद्यार्थ्यांना पुण्यातच प्रश्नपत्रिकेचे जे प्रश्न आहेत ते पीव्ही कुलकर्णीने सांगितले होते, ऑप्शन्स जे आहेत ते सांगितले होते आणि ते विद्यार्थ्यांनी एका वहीत नोंद करून घेतले होते। एका खाजगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून प्रश्न आणि त्याची उत्तरपत्रिका सुद्धा देण्यात असल्याचा तपास यंत्रणांना जो संशय आहे आणि याचा सगळ्याचा मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णीला देखील अटक केली आहे, मनीषा वाघमारेला अटक केली आहे। या सगळ्यांचं एक रॅकेट होतं का, पुण्यातून चालायचं की अजून कुठून चालायचं? लातूरच्या एका खाजगी क्लासेसवर देखील छापेमारी सीबीआय कडून करण्यात आलेली आहे। तिथं देखील मोठी चौकशी सीबीआयच्या टीम कडून करण्यात येते। पुण्यात तशीच चौकशी चालू आहे, पण पीव्ही कुलकर्णीचा थेट सहभाग या नीटच्या पेपर फुटी प्रकरणात असल्याचं आता बोललं जातंय। जे विद्यार्थी आहेत जे मनीषा वाघमारेने पुरवले त्या विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यातच हे सगळे प्रश्नपत्रिका दिल्या होत्या असा देखील संशय आहे। आता पुण्यातून अटक जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे, पण पुण्यात नेमकं पीव्ही कुलकर्णीचा कोचिंग क्लासेस खरं तर ऑनलाईन पद्धतीने हे सगळे कोचिंग क्लासेस घेतले जायचे, ज्यात विद्यार्थी देखील ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हायचे आणि एप्रिल महिन्यात पेपर जो आहे तो फुटला होता आणि त्यानंतर 3 मे रोजी पेपर जो आहे तो झाला होता। या सगळ्या प्रकरणाची तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे। आता पीव्ही कुलकर्णीचा थेट रोल या पेपर फुटीमध्ये काय आहे किंवा अजून कुठले लोक याच्यामध्ये समावेश आहेत, कुठल्या कोचिंग क्लासेसमध्ये हे सगळं झालं याचा तपास सीबीआय कडून केला जातोय। ठीक आहे अभिजित, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात आता आणखीन एक मोठी बातमी किंवा मोठी अपडेट समोर आलेली आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा वाघमारेला सीबीआय कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांड मिळालेला आहे। मनीषा वाघमारे हिला काल पुण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। तर आज सीबीआय कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे। यावेळी न्यायालयानं सीबीआयची मागणी मान्य करत वाघमारेला ट्रान्झिट रिमांड मंजूर केलेला आहे। त्यामुळे वाघमारेला आज दिल्ली येथील मुख्य सीबीआय न्यायालयामध्ये हजर केलं जाण्याची शक्यता आहे। नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गोळा करणं, त्यांना बेकायदेशीरपणे प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणं आणि विविध आमिष दाखवणं या गंभीर आरोपांखाली सीबीआयनं गुरुवारी वाघमारेला अटक केली होती। आता दिल्लीत तिची चौकशी होणार असल्यानं या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नीट पेपर लीक प्रकरणाची आता क्रोनॉलॉजी समोर आलेली आहे। पुण्याच्या मनीषा वाघमारेनं अहिल्यानगरच्या धनंजयला पेपर दिल्याचं समोर आलंय। धनंजयनं नाशिकच्या शुभमकडे खरं तर हा पेपर पोहोचवला होता। या नीट पेपर लीक प्रकरणाची संपूर्ण क्रोनॉलॉजी आपण समजून घेतोय। पुण्याच्या मनीषा वाघमारेनं नगरच्या धनंजयला हा पेपर दिला होता आणि धनंजयनं नाशिकच्या शुभमकडे पेपर पोहोचवला। तर शुभमनं पुढे गुरुग्रामच्या यश यादवला पेपर दिला। यश यादवनं जयपूरच्या जमवार रामगडमधील मांगीलाल आणि दिनेश बिवालकडे पेपर पोहोचवला। तर मांगीलाल बिवाल यांनी हा पेपर आपल्या मुलांना दिला। सिकरमध्ये शिक्षण घेत असलेला मांगीलालचा लेख विकासनं पुढे त्यांच्या मित्रांना पेपर विकल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे।
मात्र मनीषा वाघमारेकडे हा पेपर पीव्ही कुलकर्णींकडूनच आला का याचा तपास सुरू आहे। समोरासमोर बसवून कुलकर्णी आणि वाघमारे अशा दोघांची सीबीआय कडून चौकशी होण्याची शक्यता आहे। तर हा पेपर एकंदरीत कसा नेमका फुटला याची क्रोनॉलॉजी आपण एक प्रकारे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। बघा, पुण्याच्या मनीषा वाघमारे त्यांनी हा पेपर दिला अहिल्यानगरचा धनंजय लोखंडे, धनंजयनं नाशिकच्या शुभम खैरनार याला पेपर दिला, शुभमनं गुरुग्राममध्ये यश यादव याच्याकडे पेपर दिला आणि त्यानंतर यशनं जयपूरमध्ये मांगीलाल आणि दिनेश बिवाल यांना तो पेपर दिला किंवा विकला आणि त्यानंतर सिकर राजस्थानमध्ये मांगीलालनं मुलगा विकासला हा पेपर दिला। तर ही अशा प्रकारे क्रोनॉलॉजी पूर्ण समोर आलेली आहे।